नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 16 जानेवारी, वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत किंक्रांत. तर पहा, संक्रांत जो सण आहे तर हा एकूण 3 दिवसांचा सण मानला जातो. पहिला दिवस म्हणजे भोगी आणि आज आहे संक्रांत आणि उद्या आहे किंक्रांत. तर याला आपण करीदिन किंवा कर असं सुद्धा म्हणत असतो. तर पहा, करीचा जो दिवस असतो तर हा अशुभ दिवस मानला जातो. यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य केलं जात नाही. असं म्हटलं जातं की या किंक्रांतीच्या दिवशी म्हणजे करीच्या दिवशी संक्रांती देवीने किंक्रासुराचा एक नावाचा राक्षस होता आणि त्या राक्षसाचा वध जो आहे तर तो या दिवशी केला होता. म्हणून हा दिवस जो आहे तर तो साजरा केला जातो. ही जी कर असते, ही जी किंक्रांत असते तर ही बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. आता आमच्या नाशिककडे कशी साजरी केली जाते तर आमच्याकडे बघा, धिरडे आणि गुळवणी बनवलं जातं. बघा, भोगीच्या दिवशी भोगीची भाजी बनवतो आणि या दिवशी बाजरीची भाकरी जी आहे तर तीळ लावून बनवली जाते. संक्रांती दिवशी पुरणपोळी बनवली जाते आणि किंक्रांतीच्या दिवशी गुळवणी आणि धिरडे बनवले जातात. मग हे धिरडे बघा, गव्हाचे पिठाचेही असतात किंवा मैद्याच्या पिठाचे सुद्धा बनवले जातात किंवा तिखट धिरडेसुद्धा बनवले जातात. तर अशा पद्धतीने आमच्याकडे ही किंक्रांत जी आहे तर ती साजरी केली जाते. या दिवशी काही उपायसुद्धा आपल्याला करायचे असतात. काही कामं जे आहे ते वर्ज्य असतात. या दिवशी काही कामं आपल्याला करायची नसतात. तर बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याबद्दलच संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर उद्या किंक्रांतीला म्हणजे करीला महिलांना काही कामं जे आहे तर ते चुकूनही करायची नाही. नाहीतर होतं काय, वर्षभर घरामध्ये संकट, कटकटी, अडचणी आपल्या मागे लागतात. आपल्या घरामध्ये कटकटी वाढतात आणि उद्या एक काम मी तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्हाला करायचं आहे. यामुळे संपूर्ण वर्ष जे आहे तर ते आपलं सुखात जाईल. तर पहा, अशी कोणती कामं जी आहे तर ती आपल्याला उद्या करायची नाही, हे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, उद्या कर आहे तर म्हणजेच किंक्रांत. तर आपल्याला उद्या आपल्या घरामध्ये चुकूनही भांडणे, कटकट करायची नाही. जर आपण या दिवशी आपल्या घरामध्ये भांडणं केली किंवा काही कटकट आपल्या घरामध्ये जर झाली तर संपूर्ण वर्षभर आपल्या घरामध्ये भांडणं आणि कटकट ही चालू राहते. यामुळे बघा, आपल्या मागे अडचणी या लागत असतात. आता घरामध्ये मोठं कुटुंब असेल तर बऱ्याच वेळा कुटुंबामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरनं भांडणं होत असतात. परंतु आपल्याला या दिवशी कितीही काही झालं तरीही भांडणं घरामध्ये करायची नाही. सोबतच आपल्या शेजारी पाजारी असतील तर यांच्यासोबतसुद्धा आपल्याला या दिवशी चुकूनही भांडणं करायची नाही. जरी आपल्याला कुणी काही बोललं तरीही आपल्याला श्री स्वामी समर्थ म्हणायचं आणि शांत राहून घ्यायचं. कोणालाही प्रतिउत्तर हे आपल्याला द्यायचं नाही. तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहेत ना ती उद्या आपल्याला करायची आहे. म्हणजेच वाद विवाद यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहे. यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आवर्जून करायची आहे. जर आपल्या घरामध्ये 5 वर्षापर्यंतची लहान मुलं असतील तर त्यांचं बॉर्नन हे तुम्हाला उद्याच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. कारण या दिवशी जर आपण बॉर्नन जर केलं तर आपल्या मुलांची वर्षभर जी आहे तर ती किरकिर होत नाही, मुलं आजारी पडत नाही, मुलांची किरकिर जी आहे तर ती निघून जात असते. यामुळे तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून आपल्या मुलांचं बॉर्नन हे तुम्हाला उद्याच करायचा प्रयत्न करायचा आहे. सोबतच किंक्रांत आहे, कर आहे, तर मग करीच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य केलं जात नाही. मला एका ताईंची कमेंट्स आलेली आहे की ताई, करीच्या दिवशी हळदी कुंकू केलं तर चालतं का? तर बघा, असं कुठेही लिहिलेलं नाही आहे की करीच्या दिवशी हळदी कुंकू करू नये. तर तुम्ही बघा, उद्या कर जरी असली तरीसुद्धा तुम्ही उद्या हळदी कुंकू करू शकतात. असं नाही की तुम्ही हळदी कुंकू करू शकत नाही. सोबतच
बघा यावर्षी संक्रांत जी आहे तर ती काळ्या रंगावरती आलेली होती, म्हणजे काळे वस्त्र परिधान केलेले होते, म्हणून आपण संक्रांतीला काळा रंग हा वर्ज्य ठेवला होता. म्हणून मुलांना काळ्या रंगाची जी कपडे आहेत बोरनहनला ती घालायची का नाही, तर तुम्ही बघा मुलांना काळ्या रंगाची कपडे जे आहे तर ते तुम्ही घालू शकतात. असं नाही फक्त संक्रांतीच्या दिवशी तो रंग वर्ज्य होता, परंतु आपल्याला बोरनहनच्या दिवशी म्हणजे कर किंवा रथसप्तमीपर्यंत आपण काळ्या रंगाचे कपडे किंवा साडी घालून सुद्धा हळदी कुंकू करू शकतो. मुलांना सुद्धा तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घालून मुलांचं बोरनहन हे करू शकतात. त्याचबरोबर उद्या महिलांना एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे तर ती करायची आहे, लक्षात ठेवायची आहे. म्हणजे उद्या आपल्याला चुकूनही शेणामध्ये हात घालायचा नाही. म्हणजे जे गाईचं शेण असतं, आता ज्या स्त्रिया सिटीमध्ये राहतात त्यांचा संपर्क काही शेणासोबत येत नाही, परंतु ज्या महिला गावाकडे राहतात ज्यांच्या घरी गाई आहेत तर त्यांना चुकूनही शेणाला हात लावायचा नाही किंवा शेण जे आहेत ना ते तुम्हाला उचलायचं नाही. कारण असं म्हटलं जातं की संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी शेणामध्ये हात घालू नये. सोबतच या दिवशी आपल्याला आपले केस जे असतात ना ते मोकळे ठेवायचे नसतात. म्हणजे जेव्हा आपण आपल्या घरामध्ये झाडू मारतो सकाळी किंवा संध्याकाळी, तर हा झाडू मारताना आपल्याला आपल्या केसांची वेणी घालायची आहे किंवा केस हे बांधून घ्यायचे आहे. रिकामे केस सोडून आपल्या घरामध्ये झाडू मारायचा नाही उद्याच्या दिवशी. तसं बघितलं तर आपल्या घर नेहमी झाडताना आपले केस हे बांधलेलेच असावे, परंतु हरकत नाही. पण आपल्याला उद्याच्या दिवशी तरी ही गोष्ट पाळायची आहे. आपल्या घरातला केर कचरा काढत असताना आपल्या केसांची वेणी घालायची आहे किंवा केस हे बांधून घ्यायचे आहे. तसेच बघा जर आपल्या घरामध्ये आपण भोगीच्या दिवशी जी तीळ लावून भाकरी बनवलेली असते ती भाकरी किंवा पुरी तुमच्या घरामध्ये असेल तर आवर्जून त्याचं सेवन जे आहेत ना ते आपल्याला या किंक्रातीच्या दिवशी करायचं असतं. किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे आज तुम्ही जर एखादी चपाती किंवा भाकरी तीळ लावून बनवलेली असेल आणि ती तुमच्या घरामध्ये असेल तर त्याचं सेवन तुम्हाला आवर्जून उद्या किंक्रांतीच्या दिवशी करायचं आहे. असं म्हटलं जातं की या भाकरीचं सेवन जर आपण केलं तर आपल्या मागे कुठलेही कटकटी किंवा संकट हे मागं लागत नाही. सोबतच बघा आपल्याला उद्या मुलांसाठी एक उतारासुद्धा करायचा आहे. मुलांवरून आपल्याला 7 लाल मिरच्या, खडे मीठ, पिवळी मोहरी आणि सोबतच थोडेसे काळे तीळ हे घेऊन मुलांवरून 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत. आणि याचा उतारा सायंकाळी आपल्याला 4 नंतरनं मुलांवरून करायचा आहे. उतरवल्यानंतर ते तुम्ही चुलीमध्ये जाळू शकतात किंवा डझनमध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकतात. तर बघा या प्रकारे काही गोष्टी आहेत तर त्या आपल्याला उद्या किंक्रांतीला करायच्या आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.